सुरुवात. आधी नाव चुकीचं नाहीये, पण आधी कोण आहे त्याला ओळखलं पाहिजे. अंदाजपंच आधी नाव ठेवलं, पण प्रभूला धन्यवाद, तो आधी आपलाच देव निघालाय. हा, मी आधी आहे, मी अंत, म्हणजे जगाचा एंडिंग करणारा कोण आहे? हा, मी आहे. पुढं मज वेगळा, म्हणा मज वेगळा देव नाही. म्हणजे बघा, मरणाच्या आणि जीवनाच्या किल्ल्या, सुरुवात आणि शेवट करणारा परमेश्वराच्या हातामध्ये असताना आजच्या चाव्या सुनबाईच्या हातात येत आहे ना, सासूबाईच्या हातात येत, नवऱ्याच्या हातात आहेत आहे ना, पण ह्या जगाच्या, सगळ्या विश्वाच्या, सगळ्या ब्रह्मांडाच्या चाव्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. तो देवांचा देव आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, आणि तो राजांचाही. ज्याला जीवन पाहिजे त्याला तो जीवन देत, आणि ज्याला ह्या पृथ्वी तलावातून उचलून घ्यायचा आहे तो त्याला समाप्त करून टाकतो. कोणाला जीवन पाहिजे त्याने देवाला शरण या. देवाला शरण आले तर देव तुमचा आयुष्य वाढवणारच. नाही वाढवत देव? मरणातून त्याला बाहेर काढणार. पण तो माणूस जर देवाबरोबर चालण्यास परत बंद, यौवनासारखं, कारण हे वचन आहे, साधारण आहे का? पोकळ आहे का? मुरमुऱ्यासारखा आहे का? भुशासारखा आहे का? जर मग आपण तासभर ते ऐकतोय, तासभरामध्ये एवढं देवाचं प्रकाश, देवाचं सामर्थ्य, देवाचं ज्ञान, देवाचा अभिषेक, देवाचं दर्शन आमच्या समोर त्या वचनातून प्रगट होतं. मग तुम्ही आणि मी कसं पडायला पाहिजे? पण तसं पडतो का आपण? काहीतरी घडतं का आपल्या जीवनात असं? का बरं? व्हायला पाहिजेत ना, काहीतरी आपल्या जीवनात घडायला पाहिजेत. कबूल आहे का नाही? यस किंवा नो? बोले येशू मसीह की. काहीतरी देव जर माझ्या संग बोलत आहे तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मला देखील काहीतरी दाखवलं पाहिजे, काहीतरी माझ्या जीवनात देखील घडणं हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. पण कितीतरी वर्ष झाले आपल्या जीवनात अशा गोष्टी घडत नाही. तासभर देवाचं वचन ऐकून सुद्धा, मला माहिती आहे काही काही लोक वचन ऐकता ऐकता असे हादरून जातात एकदम. तुम्हाला त्याच्यातले पॉइंट सांगतो. काही काहींना देवाची ना भीती बसते. हे एक दर्शनच असतं. देवाचं सामर्थ्य लोकांना टच करत असतं, स्पर्श करत असतं, त्यांना शिवत असतं देवाचं वचन, त्याचा सामर्थ्याचा स्पर्श होत असतो. काही काही लोक त्या दर्शनाने डायरेक्ट जे जे जसं जसं सांगितलं जातं तसं तसं तो व्यक्ती त्या ठिकाणी फिरून येतो, असा पूर्ण आत्म्यामध्ये तो पाहून येतो त्या ठिकाणी ओरिजिनल रित्या. आणि काही काही लोकांची हे ऐकल्यानंतर असं होतं की त्यांच्या हातापायामध्ये ताकद राहत नाही, थकवा येतो त्यांना लगेच. तर मी माझ्या जीवनातलं सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस मी प्रीचिंग करतो ना, किंवा प्रीचिंग झाल्यानंतर मला अशी एनर्जी राहत नाही माझ्या शरीरामध्ये, थकून जातो मी एकदम. मला सुचत नाही काही, मला समजत नाही काय करायचं काय नाही. जवळपास अर्धा ते पाऊण तास माझं डोकं बिकं सगळं बंद होतं, हँग झाल्यासारखं होतं. काही समजत नाही मला त्याच्यामध्ये. प्रीचिंग झाल्यानंतर तो अनुभव माझ्या जीवनामध्ये मी रोज घेतो. ज्यावेळेस पवित्र शास्त्र मी चिंतन आणि मनन करतो ना, त्यावेळेस मी जसं जसं वाचतो ना, मी ते समोर समोर जाऊन असं पाहत असतो. रिॲलिटी मध्ये खरोखर समोर जाऊन मी ते पाहतो तसं तसं. जरी पवित्र शास्त्र जरी मी वाचलं घरामध्ये, तर त्यावेळेस पण मला असं होतं की आता लगेच अंग टाकून घ्यावं आणि लगेच पालथं पडून घ्यावं, आता काही सुधरत नाही, आता कुठं नाही जायचं. बस कितीतरी वेळेस बाहेर जायचं आणि बायबल वाचून घेतलं मी, असं अंग लगेच एकदम शून्य होऊन जातं, एकदम शांत होऊन जातं, आणि असं वाटतं एकदम शांत बसून घ्या, काहीच करायचं नाही. देवाच्या लोकांनो,
ज्यावेळेस तुम्ही आणि मी आत्म्यात आणि हृदयापासून ह्या गोष्टी ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस तुम्हाला आणि मला आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हे अनुभव येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की हे येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आधी वंदन देवा, बोला सर्वजण, आधी वंदन ख्रिस्ता तू आहे, तू आहे जगा वेगळा. त्याचं वचन साधारण नाहीये. तुम्ही जेवढं गंभीरपणे देवाचं वचन वाचताना तुम्हाला देखील प्रात्यक्षिकरित्या देवाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून यवान या ठिकाणी काय म्हणतो, मी देवाचं दर्शन पाहिलं. तुम्हाला माहिती मोशेला पण तसंच झालं होतं. काय झालं तर मोशेला सांगा बरं, कसा पडला होता मोशे? दानिएलला पण झालं, आठव तुम्हाला? एक एक जर उदाहरण तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर जर आणलं, एक तर देवाचं दर्शन माणसाला होत नाही, पण आत्म्यात खऱ्या हृदयाने खऱ्या मानानं जर तुम्ही आणि त्या देवाची सेवा केली तर देव शरीराने नाही तर तुमच्या आणि माझ्या आत्मिक दृष्ट्याने तुम्हाला आणि मला तो दर्शन देतो. आमेन. आणि त्याच्या दर्शनाचे तुम्ही आणि मी तहानेले झालो पाहिजे. जेवढं तुम्ही आणि मी देवाबरोबर आपलं रिलेशन जोडणार आहे, नातं जोडणार आहे, तेवढं तुमचा आणि मला त्याचा फायदा दर्शनाचा होतो. येशू मसीह की. आणि मग या वचनामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं, तो पहिला आणि तो शेवटला आहे. पहिला आणि म्हणा, पहिला आणि शेवटला आहे. म्हणजे सुरुवात करणारा कोण आहे? प्रारंभी शब्द म्हणजे कोण? देवानं शब्दाच्या द्वारे जग बनवलं असलेलं आहे. आणि शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो सुरुवात आहे. तो स्वर्गीय पित्याबरोबर सनातन परमेश्वराबरोबर सुरुवातीपासून होता. तो मधीच नाही आला, तो सुरुवातीपासून आहे. त्याच्यामुळं यवान या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? वाचा. मग त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. हा, भिवू नको. दर्शनाने माणूस काय होत? काय म्हटला देव यव्हानाला? भिवू नको. दानिएलला देखील तीच वर्ड आहेत दर्शनामध्ये दिलेले, भिवू नकोस, कारण मीच आहे. मला माहिती आहे काही लोक दर्शनावरती विश्वास नाही ठेवत. सेवक लोक पण दर्शनावरती विश्वास ठेवत नाहीत. एका परिवारात आम्ही गेलो होतो आणि ते ज्या ठिकाणी प्रेयरला जातात, चर्चला जातात, मग देवाने जे प्रगट केलेलं असतं ना, प्रगट केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी साक्षी देण्यासाठी गेलं. आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की देवाने मला असं दर्शन दिलं, देवाने मला असं दाखवलं. मंडळी साक्ष दिली. ज्यावेळेस त्यांनी सांगून झालं आणि वचन सांगण्याची वेळ आली, त्यावेळेस त्या ठिकाणचे जे मेंढपाळ आहेत ते काय म्हणतात, अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. म्हणजे कोणत्या गोष्टीकडे? दर्शन. देवाने मला दाखवलं, देवाने मला प्रगट केलंय, याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. मला असं वाटतं बायबलचं वचन खरं आहे का तो मेंढपाळ खोटा आहे, का त्याचा अभ्यास नाही त्यामुळे असं बोलला असेल.
मनुष्याने परमेश्वराच्या शब्दाबद्दल अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. जर तो यव्हानाला दर्शन देऊ शकतो, तो मोशेला दर्शन देऊ शकतो, अब्राहमाला तो दर्शन देऊ शकतो, तो मंडळीतल्या लोकांना पण तो दर्शन देऊ शकतो. जर मला तो प्रगट करू शकतो, देवाच्या लोकांना तुम्हाला पण तो प्रगट करू शकतो. जर मला काही गोष्टी रहस्यमय प्रगट करू शकतो, तर देवाला तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला पण देवाने ते प्रगट केलं पाहिजे. पण काही लोकांचा त्या गोष्टीवरती बिलीव्ह नाहीये, विश्वास नाही ठेवत. ते म्हणतात आम्हाला वचन सांगा, वचन. मग बायबलमध्ये स्वप्न हा शब्द जर तुम्ही निवडला ना, त्याची जर स्टडी केली ना, कितीतरी वचन स्वप्नाबद्दल तुम्हाला आणि मला बघायला मिळते, दर्शनाबद्दल तुम्हाला आणि मला बघायला मिळते. याकोबाला काय झालं? झोपला होता बघा, आई बापाला सोडून आल्यानंतर पळून आला होता तिथून फसून. काय झालं? झालं होतं ना दर्शन, बरोबर आहे ना? एक एक व्यक्तीचं किती. पेत्र जर पहा नवीन करारामध्ये, तो काय म्हणतो? मला काय झालं? दृष्टांत झाला. मी काय पाहिलं? तो म्हणतो वरतून चादर सोडलेली आहे ना, वेगवेगळे पक्षी त्याच्यामध्ये आहेत. आणि प्रभू त्याला काय म्हणतो? उठ पेत्रा, मारून खाय. तो म्हणतो हे प्रभू अशुद्ध आहे, मी ते खाणार नाही. प्रभू म्हणतो उठ आणि ते मारून खा. मग बायबलचे वचन खोटे आहेत का? बायबलचं दर्शन खोटं आहे का? कुठं तरी मेंढपाळ देखील चुकत आहेत. यासाठी मेंढपाळांची देखील बायबलच्या वाचनामधून स्टडी करणं फार महत्वाचं आहे. कारण मग असा प्रश्न चिन्ह पडतो, मग त्या व्यक्तीला दाखवलं काय? सैतानीने दाखवलं का? तिला जर आपलं दर्शन सांगितलं, काय खोटं आहे का ते? मग बर, ती बिलीवर आहे, प्रार्थनाशील आहे, वचन वाचणारी आहे, आराधना करणारी आहे. मग पुष्कळ काही सेवक लोकांना देव दाखवतो, मग ते खोटं आहे का? प्रश्नचिन्ह उभे राहतात ना. काही मंडळीतले लोक आता युट्यूबवरती त्यांनी दर्शनाविषयी साक्षी दिलेल्या आहेत, मग त्या खोट्या आहेत का? मोलाना लोक 40-40 वर्ष मोलाना नमाज अदा केलेले ते लोक, प्रभू येशूचं त्यांना दर्शन झालं कुराण मधून आणि ते म्हटले तोही अल्फा आहे, तोही ओमेगा आहे. मग ते खोटं आहे का? मग कसं काय? देवाचा पवित्र आत्मा आम्हाला या वचनातून बघायला मिळतं की यव्हानाला त्याने दर्शन दिलं. यव्हान त्याला समोरासमोर पाहत होता. आमेन. प्रत्येक व्यक्तीला दर्शन देणारा हा देव आहे, पण त्याच्या भक्तीनुसार देव मनुष्याला प्रसन्न होतो. जशी भक्ती, बोला, जशी भक्ती. दानिएलला देखील देव काय म्हटला? घाबरू नकोस. दर्शन झाल्यानंतर येशू मसीह की मग काय म्हटलेलं आहे? तो त्याच्या पायाजवळ पडला, तेव्हा या ठिकाणी तो म्हटला भिवू नकोस. म्हणा सगळेजण, भिवू नकोस. सगळे म्हणा, भिवू नकोस. तो म्हणतो मी अल्फा आहे आणि मी ओमेगा आहे, मी सुरुवात आहे आणि मी. आणि तुम्ही वाचा यशाचं पुस्तक, याचा 44वा अध्याय. अजून काहीतरी डीप मध्ये गोष्टी तुम्हाला यामध्ये बघायला मिळते. यशा 44 वचन 6. इस्रायलचा राजा परमेश्वर, इस्रायलचा राजा परमेश्वर त्याचा उद्धार करता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी आदी आहे. मी आदी आहे. आदी नाव ठेवलं ना? कोणी ठेवलं आदी नाव? आदी आला का? आदी काय म्हणतो देव? मी सुरुवात. आदी नाव चुकीचं नाहीये, पण आदी कोण आहे त्याला ओळखलं पाहिजे. अंदाजपंच आदी नाव ठेवलं, पण प्रभूला धन्यवाद, तो आदी आपलाच देव निघालाय. मी आदी आहे, मी अंत, म्हणजे जगाचा एंडिंग करणारा कोण आहे? मी आहे. पुढं मज वेगळा देव नाही. मज वेगळा, म्हणा मज वेगळा देव नाही. म्हणजे बघा, मरणाच्या आणि जीवनाच्या किल्ल्या, सुरुवात आणि शेवट करणारा परमेश्वराच्या हातामध्ये असताना आजच्या चाव्या सुनबाईच्या हातात येत आहे ना, सासूबाईच्या हातात येत, नवऱ्याच्या हातात आहेत आहे ना,
पण ह्या जगाच्या सगळ्या विश्वाच्या सगळ्या ब्रह्मांडाच्या चाव्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. तो देवांचा देव आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे आणि तो राजांचाही. ज्याला जीवन पाहिजे त्याला तो जीवन देत आणि ज्याला ह्या पृथ्वी तलावरतून उचलून घ्यायचा आहे तो त्याला समाप्त करून टाकतो. कोणाला जीवन पाहिजे त्याने देवाला शरण या. देवाला शरण आले तर देव तुमचं आयुष्य वाढवणारच. नाही वाढवत देव, मरणातून त्याला बाहेर काढणार. पण तो माणूस जर देवाबरोबर चालण्यास परत बंद, तरी माझ्या जीवनात देखील घडणं हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. पण कितीतरी वर्ष झाले आपल्या जीवनात अशा गोष्टी घडत नाही. तासभर देवाचं वचन ऐकून सुद्धा, मला माहिती आहे काही काही लोक वचन ऐकता ऐकता असे हादरून जातात एकदम. तुम्हाला त्याच्यातले पॉइंट सांगतो. काही काहींना देवाची ना भीती बसते. हे एक दर्शनच असतं. देवाचं सामर्थ्य लोकांना टच करत असतं, स्पर्श करत असतं, त्यांना शिवत असतं. देवाचं वचन त्याचा सामर्थ्याचा स्पर्श होत असतो. काही काही लोक त्या दर्शनाने डायरेक्ट जे जे जसं जसं सांगितलं जातं तसं तसं तो व्यक्ती त्या ठिकाणी फिरून येतो. असा पूर्ण आत्म्यामध्ये तो पाहून येतो त्या ठिकाणी ओरिजिनल रित्या. आणि काही काही लोकांची हे ऐकल्यानंतर असं होतं की त्यांच्या हातापायामध्ये ताकद राहत नाही, थकवा येतो त्यांना लगेच. तर मी माझ्या जीवनातलं सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस मी प्रीचिंग करतो ना किंवा प्रीचिंग झाल्यानंतर मला अशी एनर्जी राहत नाही माझ्या शरीरामध्ये. थकून जातो मी एकदम. मला सुचत नाही काही, मला समजत नाही काय करायचं काय नाही. जवळपास अर्धा ते पाऊण तास माझं डोकं बिकं सगळं बंद होतं, हँग झाल्यासारखं होतं. काही समजत नाही मला त्याच्यामध्ये. प्रीचिंग झाल्यानंतर तो अनुभव माझ्या जीवनामध्ये मी रोज घेतो. ज्यावेळेस पवित्र शास्त्र मी चिंतन आणि मनन करतो ना, त्यावेळेस मी जसं जसं वाचतो ना, मी ते समोर समोर जाऊन असं पाहत असतो. रिॲलिटी मध्ये खरोखर समोर जाऊन मी ते पाहतो तसं तसं. जरी पवित्र शास्त्र जरी मी वाचलं घरामध्ये, तर त्यावेळेस पण मला असं होतं की आता लगेच अंग टाकून घ्यावं आणि लगेच पालथं पडून घ्या. आता काही सुधरत नाही, आता कुठं नाही जायचं. बस कितीतरी वेळेस बाहेर जायचं आणि बायबल वाचून घेतलं मी, असं अंग लगेच एकदम शून्य होऊन जातं, एकदम शांत होऊन जातं आणि असं वाटतं एकदम शांत बसून घ्या, काहीच करायचं नाही. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी आत्म्यात हृदयापासून ह्या गोष्टी ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस तुम्हाला आणि मला आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हे अनुभव येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की हे येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आधी वंदन देवा. बोला सर्वजण, आधी वंदन ख्रिस्ता तू आहे, तू आहे जगा वेगळा. त्याचं वचन साधारण नाहीये. तुम्ही जेवढं गंभीरपणे देवाचं वचन वाचताना तुम्हाला देखील प्रात्यक्षिकरित्या देवाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून यवान या ठिकाणी काय म्हणतो, मी देवाचं दर्शन पाहिलं. तुम्हाला माहिती मोशेला पण तसंच झालं होतं. काय झालं तर मोशेला सांगा बरं, कसा पडला होता मोशे? दानिएलला पण झालं, आठवत तुम्हाला? एक एक जर उदाहरण तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर जर आणलं, एक तर देवाचं दर्शन माणसाला होत नाही, पण आत्म्यात खऱ्या हृदयाने खऱ्या मानानं जर तुम्ही आणि मी त्या देवाची सेवा केली तर देव शरीराने नाही
तर तुमच्या आणि माझ्या आत्मिक दृष्ट्याने तुम्हाला आणि मला तो दर्शन देतो. आमेन. आणि त्याच्या दर्शनाचे तुम्ही आणि मी तहानेले झालो पाहिजे. जेवढं तुम्ही आणि मी देवाबरोबर आपलं रिलेशन जोडणार आहे, नातं जोडणार आहे, तेवढं तुमचा आणि मला त्याचा फायदा दर्शनाचा होतो. येशू मसीह की. आणि मग या वचनामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं, तो पहिला आणि तो शेवटला आहे. पहिला आणि म्हणा, पहिला आणि शेवटला आहे. म्हणजे सुरुवात करणारा कोण आहे? प्रारंभी शब्द म्हणजे कोण? देवानं शब्दाच्या द्वारे जग बनवलं असलेलं आहे. आणि शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो सुरुवात आहे. तो स्वर्गीय पित्याबरोबर, सनातन परमेश्वराबरोबर सुरुवातीपासून होता. तो मधीच नाही आला, तो सुरुवातीपासून आहे. त्याच्यामुळं यव्हान या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? वाचा. मग त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. हा, भिवू नको. दर्शनाने माणूस काय होतं? काय म्हटला देव यव्हानाला? भिवू नको. डॅनियलला देखील तीच वर्ड आहेत दर्शनामध्ये दिलेले, भिवू नकोस, कारण मीच आहे. मला माहिती आहे काही लोक दर्शनावरती विश्वास नाही ठेवत. सेवक लोक पण दर्शनावरती विश्वास ठेवत नाहीत. एका परिवारात आम्ही गेलो होतो आणि ते त्या ठिकाणी प्रेयरला जातात, चर्चला जातात. मग देवाने जे प्रगट केलेलं असतं ना, प्रगट केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी साक्षी देण्यासाठी गेलं. आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की देवाने मला असं दर्शन दिलं, देवाने मला असं दाखवलं. मंडळी साक्ष दिली. ज्यावेळेस त्यांनी सांगून झालं आणि वचन सांगण्याची वेळ आली, त्यावेळेस त्या ठिकाणचे जे मेंढपाळ आहेत ते काय म्हणतात, अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. म्हणजे कोणत्या गोष्टीकडे? दर्शन. देवाने मला दाखवलं, देवाने मला प्रगट केलंय, याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. मला असं वाटतं बायबलचं वचन खरं आहे का तो मेंढपाळ खोटा आहे, का त्याचा अभ्यास नाही त्यामुळे असं बोलला असेल. मनुष्याने परमेश्वराच्या शब्दाबद्दल अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. जर तो यव्हानाला दर्शन देऊ शकतो, तो मोशेला दर्शन देऊ शकतो, अब्राहमाला तो दर्शन देऊ शकतो, तो मंडळीतल्या लोकांना पण तो दर्शन देऊ शकतो. जर मला तो प्रगट करू शकतो, देवाच्या लोकांना तुम्हाला पण तो प्रगट करू शकतो. जर मला काही गोष्टी रहस्यमय प्रगट करू शकतो, तर देवाला तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला पण देवाने ते प्रगट केलं पाहिजे. पण काही लोकांचा त्या गोष्टीवरती बिलीव्ह नाहीये, विश्वास नाही ठेवत. ते म्हणतात आम्हाला वचन सांगा, वचन. मग बायबलमध्ये स्वप्न हा शब्द जर तुम्ही निवडला ना, त्याची जर स्टडी केली ना, कितीतरी वचन स्वप्नाबद्दल तुम्हाला आणि मला बघायला मिळते, दर्शनाबद्दल तुम्हाला आणि मला बघायला मिळते. याकोबाला काय झालं? झोपला होता बघा, आई बापाला सोडून आल्यानंतर पळून आला होता तिथून फसून. काय झालं? झालं होतं ना दर्शन, बरोबर आहे ना? एक एक व्यक्तीचं किती. पेत्र जर पहा नवीन करारामध्ये, तो काय म्हणतो, मला काय झालं? दृष्टांत झाला. मी काय पाहिलं? तो म्हणतो वरतून चादर सोडलेली आहे ना, वेगवेगळे पक्षी त्याच्यामध्ये आहेत. आणि प्रभू त्याला काय म्हणतो, उठ पेत्रा, मारून खाय. तो म्हणतो हे प्रभू अशुद्ध आहे, मी ते खाणार नाही. प्रभू म्हणतो उठ आणि ते मारून खा. मग बायबलचे वचन खोटे आहेत का? बायबलचं दर्शन खोटं आहे का? कुठं तरी मेंढपाळ देखील चुकत आहेत. यासाठी मेंढपाळांची देखील बायबलच्या वचनामधून स्टडी करणं फार महत्वाचं आहे.
कारण मग असा प्रश्न चिन्ह पडतो, मग त्या व्यक्तीला दाखवलं काय सैतानीने दाखवलं का? तिला जर आपलं दर्शन सांगितलं, काय खोटं आहे का ते? मग बर ती बिलीवर आहे, प्रार्थनाशील आहे, वचन वाचणारी आहे, आराधना करणारी आहे, मग पुष्कळ काही सेवक लोकांना देव दाखवतो, मग ते खोटं आहे का? प्रश्नचिन्ह उभे राहतात ना. काही मंडळीतले लोक आता युट्यूबवरती त्यांनी दर्शनाविषयी साक्षी दिलेल्या आहेत, मग त्या खोट्या आहेत का? मोलाना लोक 40-40 वर्ष मोलाना नमाज अदा केलेले ते लोक, प्रभू येशूचं त्यांना दर्शन झालं कुराण मधून आणि ते म्हटले तोही अल्फा आहे तोही ओमेगा आहे, मग ते खोटं आहे का? मग कसं काय? देवाचा पवित्र आत्मा आम्हाला या वचनातून बघायला मिळतं की यहोवानाला त्याने दर्शन दिलं, यहोवान त्याला समोरासमोर पाहत होता. आमेन. प्रत्येक व्यक्तीला दर्शन देणारा हा देव आहे, पण त्याच्या भक्तीनुसार देव मनुष्याला प्रसन्न होतो. जशी भक्ती, बोला जशी भक्ती. हा. दानिएलला देखील देव काय म्हटला? घाबरू नकोस. दर्शन झाल्यानंतर येशू मसीह की हा. मग काय म्हटलेलं आहे? तो त्याच्या पायाजवळ पडला, तेव्हा या ठिकाणी तो म्हटला भिवू नकोस. म्हणा सगळेजण भिवू नकोस. सगळे म्हणा भिवू नकोस. तो म्हणतो मी अल्फा आहे आणि मी ओमेगा आहे, मी सुरुवात आहे आणि मी. आणि तुम्ही वाचा यशाचं पुस्तक, याचा 44वा अध्याय. अजून काहीतरी डीप मध्ये गोष्टी तुम्हाला यामध्ये बघायला मिळते. यशा 44 वचन 6. इस्रायलाचा राजा परमेश्वर, इस्रायलचा राजा परमेश्वर त्याचा उद्धार करता, त्यांचा उद्धार करता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी आदी आहे, मी आदी आहे. आधी नाव ठेवलं ना? कोणी ठेवलं आधी नाव? आधी आलं का? आधी काय म्हणतो देव? मी सुरुवात. आधी नाव चुकीचं नाहीये, पण आधी कोण आहे त्याला ओळखलं पाहिजे. अंदाजपंच आधी नाव ठेवलं, पण प्रभूला धन्यवाद, तो आधी आपलाच देव निघालाय. हा, मी आधी आहे, मी अंत, म्हणजे जगाचा एंडिंग करणारा कोण आहे? हा, मी आहे. पुढं मज वेगळा देव नाही, मज वेगळा. म्हणा मज वेगळा देव नाही. म्हणजे बघा, मरणाच्या आणि जीवनाच्या किल्ल्या, सुरुवात आणि शेवट करणारा परमेश्वराच्या हातामध्ये असताना आजच्या चाव्या सुनबाईच्या हातात येत आहे ना, सासूबाईच्या हातात येत, नवऱ्याच्या हातात आहेत आहे ना, पण ह्या जगाच्या सगळ्या विश्वाच्या सगळ्या ब्रह्मांडाच्या चाव्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. तो देवांचा देव आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे आणि तो राजांचाही. ज्याला जीवन पाहिजे त्याला तो जीवन देत, आणि ज्याला ह्या पृथ्वी तलावरतून उचलून घ्यायचा आहे तो त्याला समाप्त करून टाकतो. कोणाला जीवन पाहिजे त्याने देवाला शरण या. देवाला शरण आले तर देव तुमचं आयुष्य वाढवणारच. नाही वाढवत देव? मरणातून त्याला बाहेर काढणार. पण तो माणूस जर देवाबरोबर चालण्यास परत बंद